ओके, हॅलो दोस्तों, सगळ्यांना गुड इव्हनिंग. सो आजपासून आपण एक ब्रँड न्यू सिरीज चालू करतोय, दॅट इज सॉक अॅनालिस्ट कम्प्लीट कोर्स. पूर्ण मराठीमध्ये असेल. ओके, सो माझं नाव वैभव बर्डे. पुढचे 30 दिवस आपण एक अशा करिअर बद्दल डिस्कशन करतोय जो की सायबर सिक्युरिटी मधला सगळ्यात जास्त डिमांडिंग असलेला एक कॉन्सेप्ट आहे आणि सगळ्यात जास्त जॉब जर तुम्ही बघितले, जॉब सगळ्या ह्याच फील्डमध्ये तुम्हाला बघायला भेटतात, दॅट इज सॉक अॅनालिस्ट. ओके, सॉक अॅनालिस्ट बद्दल आपण डिस्कशन करतो इथून पुढे. आज पहिला दिवस आहे, इथून पुढे 30 दिवस आपण सोबत असणार आहे. ओके, पूर्ण मराठीमध्ये सेशन असेल. सो आपल्या मुलांनी पुढे जाणं गरजेचं आहे. ओके, आता तुम्ही बघितलं असेल सीएच कोर्स, तुम्ही बघितलं असेल, ठीक आहे, ज्याला आपण म्हणतो इथिकल हॅकिंग. ते काय होतं माहितीये का तुम्हाला? ते रेड टीमचं काम होतं. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये बघायला गेलं तर अटॅक करणं करेक्ट, पण कंपनीमध्ये ऍक्च्युअल जॉब कोणाला मिळतो सर्वात आधी माहितीये का तुम्हाला? ब्ल्यू टीमला. ओके, म्हणजे डिफेन्स करणाऱ्याला सगळ्यात जास्त लवकर जॉब मिळतो. आणि ब्ल्यू टीमचं हार्ट जर बघितलं ना तर ते सॉक आहे. एवढं लक्षात ठेवा. सॉक म्हणजे काय? सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर आपण त्याला म्हणतो. सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर नोट करून घ्या. ठीक आहे, सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर. मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो की हा कोर्स कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला भरपूर गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे, आजच्या पहिल्या दिवसामध्ये आपण काही टूल्स वगैरे काही शिकणार नाहीये. आज फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या डोक्यात एकच गेलं पाहिजे की सॉकचं पूर्ण पिक्चर मी क्लिअर करून तुम्हाला देईल. सॉक म्हणजे काय, आत काय होतं, तुम्हाला कोणता जॉब मिळतो, सॉक मध्ये जर तुम्हाला एंटर करायचं असेल तर किती पॅकेज तुम्हाला भेटू शकतं. बेसिकली एक करिअर तुमच्यासाठी योग्य आहे का आजच्या जगामध्ये. ओके, सगळं मी तुम्हाला आजच्या सेशनला क्लिअर करेन. ओके, चलो सो स्टार्ट करूयात आपण. सगळ्यात पहिलं सॉक म्हणजे एक्झॅक्ट काय? पहिला प्रश्न हाच पडतो. मी तुम्हाला सांगितलं होतं सॉक म्हणजे आपल्याला बघायला भेटतो दॅट इज सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर. आता डेफिनेशन पाठ करू नका, मी तुम्हाला एक अॅनालॉजीनी समजवतो, म्हणजे ते तुम्ही कधीच विसरणार नाही. म्हणजे कॉन्सेप्ट जर मी तुम्हाला सांगितलं ना तर तो तुम्हाला लगेच कळून जाईल. बट आता व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला जर आवडलं असेल तर मी लवकरात लवकर डे 2 पण स्टार्ट करतो. ओके, आता सपोज कन्सिडर करा एक बँकेचा सिक्युरिटी कंट्रोल टू, आपण म्हणू शकतो काय म्हणतो त्याला, एक सिक्युरिटी कंट्रोल रूम असतं बघा एखाद्या बँकेमध्ये. जर तुम्ही एखाद्या बँकेमध्ये बघितलं तर तिथे एक सिक्युरिटी कंट्रोल रूम असेल. कुठे पण बघा तुम्हाला भेटून जाईल बघा, सिक्युरिटी कंट्रोल रूम. काय असतं या रूम मध्ये माहिती का तुम्हाला? सांगतो, सिंपल याच्यामध्ये सांगतो बघा. मित्रांनो, जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या बँकेमध्ये गेला असाल तिथे एक सीसीटीव्ही कंट्रोल रूम तुम्हाला भेटतो, बरोबर? तिथे एक छोटीशी खोली असते, आत भरपूर स्क्रीन असतात, तुम्ही बघितलं असेल बघा. आणि सिक्युरिटी गार्ड काय करतो तिथं बसलेला, त्या स्क्रीनवर सतत लक्ष ठेवतो, बरोबर आहे का? म्हणजे कुठं सस्पिशियस ऍक्टिव्हिटी दिसतीये का, कोणता माणूस सस्पिशियस आहे का जो बँकेमध्ये आलेला आहे, किंवा कुठलं गेट उघडं राहिलंय का, कुठे अलार्म वाजला, ते लगेच रिॲक्ट करतात बघा. होतं का असं? करेक्ट, तुम्ही कमेंट मध्ये सांगा तुम्ही बघितलंय का असं कुठं. ते बेसिकली होतच, नो डाऊट. ओके, सॉक म्हणजे काय आहे की कंपनीच्या डिजिटल दुनियाचा तोच कंट्रोल रूम आहे. कळलं का? फरक फक्त एवढाच आहे की इथं तुमच्याकडे सीसीटीव्ही कॅमेरा नसतो. जर तुम्ही बघितलं ना, इथं तुमच्याकडे सीसीटीव्ही कॅमेरा असतो बँकेमध्ये, जे तुम्ही तुमच्यावर वॉच ठेवतात आणि सिक्युरिटी गार्ड चेक करत असतात सतत. जसं तुम्ही डीमार्टला वगैरे गेला असेल तर तिथेही तुम्ही बघितलं असेल, जागोजागी कॅमेरा आहेत. मग सॉकचं पण काम हेच असतं बेसिकली. सॉक म्हणजे कंपनीच्या डिजिटल दुनियामधला तो एक माणूस, कंट्रोल रूम आपण त्याला म्हणतो. कंट्रोल रूम, त्याला कंट्रोल रूम म्हणा. कळलं असेल, आय होप तुम्हाला सॉक बद्दल तुम्हाला कळलं असेल की डिजिटल जगामधला हा कंट्रोल रूम आहे. ठीक आहे, बेसिकली या कंट्रोल रूम मध्ये काय काय असतं माहिती का तुम्हाला? या कंट्रोल रूम मध्ये असतं तुमचे कम्प्युटर, ज्याच्यावर लक्ष ठेवलं जातं. ओके, सर्व्हर्स, ओके, नेटवर्क्स झाले किंवा फायरवॉल्स झाले. ओके, आणि त्या फायरवॉलचे जे लॉक्स असतात ना, ज्यांना इथे हॅकिंग ऑलरेडी माहिती आहे त्यांना कळेल की मी काय म्हणतोय. ओके, तर फायरवॉल वरचे जे लॉक्स असतात ना, की त्यांना ते अलर्ट स्क्रीनवर दिसतात बघा. ठीक आहे, म्हणजे काय होतं, सर्व्हरवर कोणी मध्यरात्री लाईक अटॅक करण्याचा प्रयत्न केलाय का, करेक्ट, ते सगळं सॉक अॅनालिस्ट करतो. ठीक आहे, फक्त इथं आहे की सॉक गार्डच्या ऐवजी नाही, इथं सॉक अॅनालिस्ट हा उभा राहतो जो 24/7 मॉनिटरिंग करतो.
की काय चाललेलं आहे. कळलं का? सॉकचा कंट्रोल रूम म्हणजे सिंपल याच्यामध्ये जर बघितलं ना, सॉक ही एक अशी टीम असते, ठीक बेसिकली आपण त्याला एक जागा म्हणू शकतो, जी जी टीम कंपनीची सगळी डिजिटल सिस्टीम 24/7 365 दिवस 24/7 म्हणू शकतो आपण, 365 दिवस ठीक आहे वॉच करते. कळलं का मी काय म्हणलं? म्हणजे अटॅक झाला, ठीक आहे, कोणी घुसण्याचा प्रयत्न केला का, व्हायरस आला का, हे सगळं टीम काय करते, डिटेक्ट करते आणि लगेच ऍक्शन घेते. कळलं का मी काय म्हणलं? याला आपण सिंपल टर्म मध्ये म्हणतो सॉक अनालिस्ट. हे सगळं कोणाचं काम आहे? सॉक अनालिस्टचं काम आहे. हा नजर ठेवतो बेसिकली, हा मॉनिटर करतो की काय होतंय. इट जस्ट लाईक अ मॉनिटरिंग तुम्ही म्हणू शकता. समजलं का काय झालं? क्लिअर? ह्याला आपण मॉनिटरिंग म्हणतो. स्टॉक जे आहे ना बेसिकली 3 पार्ट मध्ये काम करतो. जर तुम्ही बघितलं स्टॉक तुम्हाला कळलं असेल, नसेल कळलं तर तुम्ही मला परत विचारू शकता. परत तुम्ही व्हिडिओला रिव्हर्स घ्या, बॅक जा आणि परत पहिल्यापासून बघा, तुम्हाला सगळं कळून जाईल. ठीक आहे. स्टॉक मध्ये ना टोटल 3 काम असतात. म्हणजे जर बघायला गेलं त्याचे 3 मेन पार्ट आहेत. 3 पार्ट आपण म्हणू शकतो. ओके. सगळ्यात पहिले तो काय करतो? डिटेक्ट करतो. आता डिटेक्ट करणं म्हणजे काय की कोण अटॅक करतय का किंवा कोणी अटॅक केलाय का, म्हणजे धोका ओळखायचा बेसिकली, ह्याला आपण डिटेक्शन म्हणतो. सेकंड काय करतो? तो अनालाइज करतो बेसिकली. अनालाइज करणं म्हणजे काय की तपासणं, चेक करणं की हा खरा धोका आहे की सपोज हा फॉल्स अलार्म आहे, कोण चुकीचा अलार्म दाखवतोय का, खरंच धोका आहे का, ह्याला अनालाइज केलं जातं. आणि तिसरं तुम्हाला इथे भेटतं रिस्पॉन्ड. ओके. रिस्पॉन्ड म्हणा, रिस्पॉन्स म्हणा. ओके. रिस्पॉन्ड म्हणजे काय की तो जो धोका झालाय त्याला थांबवायला पाहिजे, त्याचं रिपोर्ट केलं पाहिजे. ठीक आहे. किंवा एखादं कारवाई केली पाहिजे, जस्ट लाईक त्याला तुम्ही कारवाई म्हणू शकता. ठीक आहे. सॉकचं बेसिकली 3 पार्ट मध्ये तुमच्याकडे येणार आहे. सॉक मध्ये पहिली गोष्ट येणार तुमच्याकडे डिटेक्शन. येतो सर एकच मिनिट. डिटेक्शन, अनालाइज अँड रिस्पॉन्ड असे टोटल 3 पार्ट येणार तुमच्या सॉक मध्ये. कळलं का मी काय म्हणलं? डिटेक्शन तुम्ही करता, अनालाइज करता आणि रिस्पॉन्ड करता. हे 3 शब्द सॉकचा तुम्ही म्हणू शकता एक आत्मा आहे. ठीक आहे. पुढच्या 30 दिवसामध्ये आपण हेच 3 गोष्टी एकदम खोलात शिकणार आहे. ठीक आहे. सगळे आहात का माझ्यासोबत? आवडतंय? काय काय चाललंय, काय काय नाही? कोणाला इथपर्यंत डाऊट असेल तर विचार. ओके. तुम्हाला एक त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. ओके. एक खूप डेंजरस गोष्ट आहे, मी ते सांगतो. ओके. एक मोठी कंपनी आहे, ती दर दिवशी आहे ना लाखो सिक्युरिटी इव्हेंट जनरेट करते. ओके. म्हणजे तुम्ही जर बघितलं ना एका कंपनीमध्ये रोज आपण म्हणू शकतो 10 लाख ते 1 कोटी लॉक्स तयार होतात. एवढे लॉक्स क्रिएट होतात. त्यातले 99.9% जे लॉक्स असतात ना ते नॉर्मल असतात. पण त्याच्यामध्ये जर बघायला गेलं ना 0.01% जर तुम्ही बघितलं ना एक लपलेला एक अटॅक असतो जो कंपनीला बुडवू शकतो पाण्यात. हे लाखो लॉक्स मधून तो एक आपण म्हणू शकतो धोका शोधणं, हे सॉक अनालिस्टचं काम आहे, त्याचं स्किल आहे. म्हणजे ते आपण म्हणतात ना एक सुई शोधायची तुम्हाला गवताच्या ढिगाऱ्यातून. इट जस्ट लाईक अ सॉक. म्हणजे एवढे लॉक्स क्रिएट होतात कंपनीमध्ये, त्यातलं तुमचे 99% ते करेक्ट असतात, पण 1% कुठेतरी त्याच्यामध्ये ना ऍबनॉर्मल ऍक्टिव्हिटी होऊ शकते. तेच तुम्हाला फाइंड आउट करायचंय. कळलं का? आता मेन गोष्ट तुम्हाला सांगतो की सॉक अनालिस्ट मध्ये करिअर कसं आहे, त्याची डिमांड कशी आहे, सॅलरी किती भेटते, तुम्हाला ऍक्च्युली सर आता हे शिकून मला जॉब भेटेल का, किंवा किती पैसे मिळतील. ठीक आहे. एकदम फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मी तुम्हाला एवढ्या गोष्टी जाऊन डिटेल मध्ये सांगतोय. तुम्हाला कुठेच पे करायची गरज नाहीये. तुम्ही फक्त या चॅनलला सबस्क्राईब करा. हेच तुमचं प्रेम असेल, मी तेच तुम्हाला क्लिअर करतो. ओके. आता बघा सगळ्यात पहिला प्रश्न भेटतो की सर इथं आता एवढं करतोय आम्ही, रोज बघतोय, काय होत नाही सर, जॉब मिळेल का मला, किती पैसे मिळतील. एक सत्य सांगतो बघा तुम्हाला, सॉक अनालिस्टची डिमांड एवढी जास्त काय ते पण क्लिअर करतो. बघा आज प्रत्येक कंपनी किंवा बँक असू द्या किंवा हॉस्पिटल असू द्या किंवा लाईक काय म्हणू शकतो आपण IT कंपनी असू द्या, ठीक आहे, अगदी शॉपचं एक छोटंसं ऍप्लिकेशन किंवा असू द्या, हे सगळं ऑनलाईन झालेलं आहे, तुम्हाला माहिती ऑलरेडी. ओके. आणि जिथं ऑनलाईन गोष्टी आहेत तिथं हॅकरच्या कॉन्सेप्ट येणारच. रोज तुम्ही बातम्या ऐकतात बघा, अमुक अमुक कंपनीचा डेटा लीक झाला किंवा तमुक कंपनीवर तमुक बँकवर रॅन्समवेअर अटॅक झाला. हे अटॅक वाचवायला कंपनी काय करते, सॉक टीमला हायर करते ना. याच गोष्टींपासून जर रोखायचं असेल तुम्हाला तर सॉक हायर केलं जातं. कळतंय का मी काय म्हणलं? ओके. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं होतं जगभरामध्ये लाखो जॉब्स हे खूप रिकामे आहेत, एम्प्टी आहेत. आणि
माणसं खूप कमी पडतात. यालाच म्हणतात ऍक्च्युली स्किल गॅप. आणि तो गॅप भरणारा तुम्ही असणार आहेत. मी ते पण तुम्हाला सांगतो. तुम्ही स्वतः तो गॅप भरणार आहेत. कळलं का? तुम्ही एकदा चेक करा. जर तुम्ही बघितलं ना नोकरी किंवा लिंक्डइन वर जाऊन मी तुम्हाला दाखवतो वाटल्यास. लिंक्डइन वर या. मी लिंक्डइन वर जातो. ठीक आहे. लिंक्डइन जे माझं प्रोफाईल आहे ते मी तुम्हाला दाखवून देतो. ओके. या लिंक्डइन वर. आता लिंक्डइन वर जर आता हे माझं प्रोफाईल तुम्ही सर्च करू शकता. आय एम सर्टिफाईड इथिकल हॅकर. ओके. आता मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे. ओके. नीट लक्षात बघा. लिंक्डइन वर एकट्या पुण्यामध्ये 160 प्लस सॉक अनालिस्टचे जॉब तुम्हाला भेटतील. मे बी माझा आकडा थोडा कमी जास्त होऊ शकतो. ओके. जर तुम्ही इथं सर्च केलं ना सॉक अनालिस्ट म्हणून तर तुम्हाला भेटून जाईल बघा. सॉक अनालिस्ट इथं सॉक अनालिस्ट म्हणून किंवा सॉक अनालिस्ट करा. एवढं जरी केलं तरी तुम्हाला दिसून जाईल बघा. स्टॉक अनालिस्ट जर तुम्ही चेक केलं तर तुम्हाला इथे भरपूर सारे जॉब भेटतील बघा. L1 स्टॉक अनालिस्ट, सिनियर स्टॉक अनालिस्ट. ओके. आणि जर तुम्ही इंडेड वर वगैरे जर चेक केल्यानंतर पूर्ण इंडियामध्ये 1700 प्लस जॉब ही लिस्टिंग आहेत. हा फ्रेशरसाठी सगळ्यात सोपा एंट्री पॉइंट आहे सायबर सिक्युरिटी मध्ये. ओके. आणि सॅलरी जर बघितली ना तुम्ही, मेन गोष्ट मी तुम्हाला सॅलरी बद्दल पण थोडं सांगतो कारण तो सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला एवढं भारी सांगणार आहे ना तुम्हाला कुठं जायची गरज पण नाही पडणार. ओके. सॉक सॅलरी बघितली तर सॅलरीमध्ये बघा सगळ्यात पहिले सॉक अनालिस्ट जर ट्रेनिंग म्हणून तुम्ही जॉईन करताय. ओके. सॉक अनालिस्ट ट्रेनिंग त्याला आपण म्हणतो L1 पोझिशन जो फ्रेशर असतो बेसिकली. ओके. त्याला जर तुम्ही बघितलं ना तर ऑलमोस्ट 3 ते 6 LPA चं पॅकेज भेटू शकतं ऍज अ फ्रेशर. कळलं का? म्हणजे सॅलरी बद्दल मी तुम्हाला सांगतो. ओके. सेम लाईक जर तुम्ही सॉक अनालिस्ट बद्दल मला सांगताय की लाईक जर सॉक अनालिस्ट मध्ये किती जॉब असतील म्हणजे आपण म्हणू शकतो L2 पोझिशन जो ऍक्च्युअल मध्ये त्याला 2 to 4 इयरचा एक्सपिरियन्स असतो ऑलमोस्ट. ओके. किंवा काही वर्ष घ्या तर तो जो सॅलरी तुम्हाला भेटणार ती सॅलरी तुम्हाला 6 to 12 LPA पर्यंत भेटू शकते. ओके. किंवा आपण म्हटलं सॉक अनालिस्ट जर बघितलं आपण L3 पोझिशन. L3 मध्ये आपण त्याला थ्रेट हंटर पण म्हणतो. जर तुम्ही तुम्हाला माहिती असेल तर त्याला थ्रेट हंटर पण म्हटलं जातं. त्याची सॅलरी ऑलमोस्ट 12 to 20 LPA पर्यंत जाते. ओके. आणि जेव्हा तुम्ही सॉक लीड करणार आहात म्हणजे तुम्ही मॅनेजर लेवलला जाणार आहात तर मॅनेजर लेवलला तुमची सॅलरी 20 to 40 LPA पर्यंत जाऊ शकता. ओके. हे कॉन्सेप्ट आहेत की सॉक मध्ये जर बघायला गेलं तर किती सॅलरी तुम्हाला भेटू शकते ऍज अ फ्रेशर. एक्सपिरियन्स म्हणजे L2 पोझिशन असेल तर किती सॅलरी भेटेल, L3 असेल किंवा मॅनेजर लेवलला गेलं तर किती सॅलरी तुम्हाला भेटू शकते. हे सगळं मी इथं सांगितलेलं आहे. ठीक आहे. बघा मित्रांनो मी तुम्हाला एकच सांगतो L1 म्हणजे तुमचा पहिला जॉब असेल. तिथून तुम्ही सुरुवात करणार. पण ही फील्डची एक खासियत आहे. ती खासियत तुम्हाला सांगतो. 2 ते 3 वर्ष तुमचा पॅकेज ना हा दुप्पट होतो. दुप्पट किंवा 3पट होतो. ओके. कारण एक्सपिरियन्सला इथं खूप जास्त महत्व आहे. ठीक आहे. आणि जर तुम्ही सर्टिफिकेशन जर केलं ना वा वा वा. सर्टिफिकेशन जर तुमच्याकडे असेल म्हणजे जसं की आपण सर्टिफिकेशन म्हणू शकतो की सर माझ्याकडे हे सर्टिफिकेट आहे. जसं आपण म्हणू शकतो CA सर्टिफिकेशन वर्जन 13. ओके. CA सर्टिफिकेशन माझ्याकडे आहे किंवा आपण अजून म्हणू शकतो की OSCP सर्टिफिकेशन माझ्याकडे आहे किंवा सॉफ्ट सर्टिफिकेशन माझ्याकडे आहे. त्याने तुमचं ग्रो खूप फास्ट होतं. हे सर्टिफिकेशन हे आपण करू शकतो या सॉक मध्ये. तर यांनी तुमची करिअर ग्रोथ खूप फास्ट होत आहे. सॉक अनालिस्ट कोण बनू शकतं ते पण सांगतो तुम्हाला. ठीक आहे. बघा खूप इझी वे मध्ये तुम्हाला मी सगळं एक्सप्लेन करतो. खूप इझी वे मध्ये. ओके. आता सॉक अनालिस्ट कोण बनू शकतं तुम्हाला माहिती आहे का? ठीक आहे. लक्षात बघा. सॉक अनालिस्ट कोण बनतं बघा. सगळ्यात पहिलं सर काही स्टुडंट मला विचारतात की सर मी कोडिंग मध्ये खूप वीक आहे. मला सॉक मध्ये जॉब मिळेल का? ठीक आहे. हो नक्कीच मिळेल. काहीच प्रॉब्लेम नाहीये मित्र. सॉक हा असा करिअर ऑप्शन आहे ना जिथं हेवी कोडिंग लागतच नाहीये. ठीक आहे. तिथं काय काय लागतं तुम्हाला ते सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिलं जर तुम्ही बघितलं तर तिथं तुम्हाला लागतं नेटवर्किंगचं बेसिक नॉलेज. नेटवर्किंग तुम्हाला लागणार आहे. ओके. जसं की TCP IP काय कॉन्सेप्ट आहे किंवा पोर्ट्स काय कॉन्सेप्ट आहे हे सगळं आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. ठीक आहे. किंवा लॉग्स तुम्हाला रीड करता आले पाहिजे. ठीक आहे. क्युरोसिटी पाहिजे. मुळात हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे क्युरोसिटी. ओके. क्युरोसिटी म्हणजे काय की आपण काय म्हणू शकतो हे असं का झालं विचारण्याची सवय तुम्हाला पाहिजे की तरी असं का होतं. ठीक आहे. किंवा तुम्हाला लिनक्स बद्दल थोडं माहिती पाहिजे. ठीक आहे. तुमची थिंकिंग पॉवर जे आपण अनालिसिस करतो थिंकिंग पॉवर तुमच्याकडे पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला इंग्लिश
येणं गरजेचं आहे, कारण रिपोर्ट आपण जेव्हा काढतो ना तर त्याच्यामध्ये सगळं हे इंग्लिशमध्येच असतं. ठीक आहे, इंग्लिश कंपल्सरी आहे, कारण रिपोर्ट आपण बनवणार ते आपण लीडला देणार, म्हणजे टीम लीडला देणार. त्यासाठी तुम्हाला पाहिजे की त्या रिपोर्टमध्ये काय मेन्शन आहे, हे सगळं याच्यामध्ये आहे. एवढं तुम्हाला पाहिजे. म्हणजे बीसीए, बीसीएस आणि डिप्लोमा, कोणतीही ग्रॅज्युएशन डिग्री तुम्ही केलेली आहे, जर तुम्हाला टेक्नॉलॉजीची आवड असेल ना तर सॉक हा तुमच्यासाठी ओपन आहे. कळलं का मी काय म्हणलं? ओके, हा कम्प्लीट कॉन्सेप्ट आहे सॉकचा. आता थोडस मी पुढे जातो. बघा, तुम्ही जर सुरुवातीपासून बघितलं व्हिडिओ सगळी कळेल बघा तुम्हाला. ओके, बघा मी तुम्हाला काय काय सांगितलं आतापर्यंत. एकदा नसेल कळलं तर परत ही व्हिडिओ पहिल्यापासून बघा, तुम्हाला सगळं कळून जाईल. माझं नाव वैभव बर्डे. आपण टोटल 30 डेज सॉक अनालिस्ट बद्दल डिस्कशन करतोय. ओके, आणि ते पण मराठीमध्ये असेल आपल्या मराठी स्टुडंटसाठी, ज्यांना सायबर सिक्युरिटी मध्ये एनरोल करायचं आहे हे तुम्ही करू शकता इथं. क्लिअर? ओके, आता थोडस पुढे जाऊ. सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट, सर मला रेड टीम आणि ब्ल्यू टीम बद्दल थोडस सांगा. ओके, आता इथे मी रेड टीम घेतो. माझ्याकडे एक रेड टीम असेल, रेड टीम, आणि सेकंड टीम असेल माझ्याकडे, दॅट इज ब्ल्यू टीम. तर दोन टीम बेसिकली काम करतात इंडस्ट्रीमध्ये. ओके, तर आता सॉक जो आहे ना तो ऍक्च्युली या दोघांमध्ये कुठं बसतो एवढं लक्षात ठेवा. मित्रांनो, सायबर सिक्युरिटी मध्ये ना पूर्ण दुनियामध्ये ना दोन टीम काम करतात, हे नीट समजून घ्या. इंटरव्ह्यू मध्ये 100% क्वेश्चन येतो की रेड टीम आणि ब्ल्यू टीमचा एक्झॅक्ट रोल काय आहे. ओके, रेड टीम मध्ये काय होतं माहिती का तुम्हाला? रेड टीम हे असतात अटॅकर्स. जर तुम्ही बघितलं हे अटॅकर्स असतात. ओके, आणि ब्ल्यू टीम मध्ये काय करतात? ब्ल्यू टीम हे डिफेंडर असतात. बेसिकली हे डिफेंड करतात, हे डिफेन्स मध्ये जातात. ठीक आहे, आपण त्याला डिफेन्स म्हणतो. कळलं असेल काय झालं, मी काय म्हणलं समजलं? हे असतात तुमचे डिफेन्स मध्ये. ओके, अटॅकर जे असतात ना हे काय करतात? अटॅक करतात आणि वल्नरेबिलिटी फाइंड आउट करतात. कळलं का? वल्नरेबिलिटी फाइंड आउट करणं म्हणजे काय? की विकनेसेस फाइंड आउट करतात. आणि हे काय करतात ब्ल्यू टीम वाले? अटॅकला डिटेक्ट करतात, डिटेक्ट दी अटॅक. ओके, आणि इथे जर तुम्ही बघितलं रेड टीम कडे, रेड टीम काय करतात की अटॅक जे होतात ना, म्हणजे स्वतः अटॅक करतात आणि त्याला सिम्युलेट करतात. ठीक आहे, मी इथे मेन्शन पण करतो, अटॅकला ते काय करतात? सिम्युलेट करतात. आता मला काही असे वर्ड इथे वापरावे लागणार आहेत की जे ऍक्च्युली टेक्निकलच आहेत. ओके, बट मराठीमध्येच मी तुम्हाला सोप्या याच्यामध्ये सांगतोय. ओके, आणि हे काय करतात ब्ल्यू टीम वाले? ब्ल्यू टीमचं काम काय की सिस्टीम जे आहेत ना त्यांना मॉनिटर करतात. कळलं का काय झालंय? आणि जर तुम्ही अटॅकर रेड टीम कडे जर बघितलं, रेड टीम मध्ये तुम्ही कोण कोण जाऊ शकता बघा. इथिकल हॅकर हा रेड टीम मध्ये जाऊ शकतो, पेनटेस्टर हा रेड टीम मध्ये जाऊ शकतो. म्हणजे आत कसं घुसायचं हे रेड टीमचा कॉन्सेप्ट आहे. आणि सॉक अनालिस्ट बद्दल जर बघितलं ब्ल्यू टीमचा कॉन्सेप्ट, हा काय करतो माहिती का तुम्हाला? इथं तुमच्याकडे सॉक अनालिस्टचा एक कॉन्सेप्ट आहे. सॉक अनालिस्ट इथं तुम्ही सपोज म्हणू शकता की बाहेर कसं ठेवायचं तुम्हाला. ठीक आहे, आत येऊ द्यायचं नाहीये. ठीक आहे, हे मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही बाहेर कसं. हे डिफेंडर असतात, हे अटॅकर असतात. हा जो कॉन्सेप्ट तुमचा जातो ना हा पूर्ण ऑफेन्सिव्ह मध्ये जातो. ऑफेन्सिव्ह, याला ऑफेन्सिव्ह म्हणतात. आणि हा जर बघितलं तर हा डिफेन्सिव्ह असतो. डिफेन्सिव्ह हा मेन कॉन्सेप्ट आहे ऑफेन्सिव्ह अँड डिफेन्सिव्हचा. तर आय होप तुम्हाला दोघांना और सगळ्यांना या कॉन्सेप्ट बद्दल क्लिअर झाला असेल की रेड टीम अँड ब्ल्यू टीमचा कॉन्सेप्ट काय आहे. इथं ऑफेन्सिव्ह टीम काम करते, इथे डिफेन्सिव्ह टीम काम करते. क्लिअर? ओके, म्हणजे ते असतं ना बघा, ते क्रिकेट मॅच सारखं आहे बघा. क्रिकेट मॅच मध्ये काय होतं माहितीये का? रेड टीम म्हणजे बॅट्समन असतो. ओके, तो काय करतो? सतत नवीन नवीन शॉट मारण्याचा प्रयत्न करतो. नवीन नवीन शॉट मारून तो काय करतो? रन काढतो. ठीक आहे, रन काढण्याचा प्रयत्न करतो. आपला रोहित शर्मा तुम्ही म्हणा किंवा महेंद्रसिंग धोनी म्हणा, विराट कोहली म्हणा, हे काय करतात? हे बॅट्समन आहेत, हे प्रत्येक वेळेस शॉट मारणार नवीन नवीन. ठीक आहे, मग तो काय करतो माहितीये का? वीक बॉलिंग शोधतो की समोरचा ऍक्च्युअल मध्ये वीक बॉलिंग कशी करतोय. ठीक आहे, हे बॅट्समनचं काम आहे. आणि तेच जर आपण ब्ल्यू टीम कडे जर बघितलं ना, ब्ल्यू टीम म्हणजे काय? हे फिल्डिंग वाले असतात किंवा बॉलिंग टीम आपण त्याला म्हणू शकतो, ते ब्ल्यू टीम मध्ये जातात. ते काय करतात? ते तो बॅट्समन कसा आउट करायचा, ठीक आहे, बाउंड्री कशी थांबवायची ह्याच्यावर त्यांचं लक्ष असतं. कोणाचं? जे फिल्डिंग करतात बघा ऑलमोस्ट, तर त्यांचं काम असतं ब्ल्यू टीम मध्ये. म्हणजे जस्ट एक्झाम्पल दिलं तुम्हाला, एक्झाम्पल वरनं कळून जाईल. ठीक आहे,
सिम्पल आहे, काय जास्त डिफिकल्ट कॉन्सेप्ट मी सांगत नाही तुम्हाला, खूप इझी वे मध्ये सांगतोय. म्हणून मी तुम्हाला एक सिंपल कॉन्सेप्ट सांगतो. मॅच जिंकतो तोच जो डिफेन्स भक्कम करतो. मी तुम्हाला तेच सांगतोय. ठीक आहे, म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की कंपनीमध्ये ब्ल्यू टीमला म्हणजे सॉकला सर्वात जास्त जॉब असतात. अटॅक करणारे कमी असतात, पण डिफेन्स करणारे 24/7 त्यांना लागतात. कळलं का? म्हणून ही फील्ड खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि नेक्स्ट येतं तुमच्याकडे पर्पल टीम. ठीक आहे, आय लव्ह दिस कलर यार, पर्पल. पर्पल टीम. ओके, आता पर्पल टीम कोण असतं? आता सर तुम्हाला वाटतं सर इथं तुम्ही रेड टीम आणि ब्ल्यू टीम बद्दल सांगितलं, मग पर्पल टीमचं काम काय आहे? पर्पल टीमचं काम बघितलं ना, हे शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला. अशी कुठली टीम नसते बेसिकली. ठीक आहे, पर्पल टीम जेव्हा रेड टीम आणि ब्ल्यू टीम हे दोन्ही मिळून काम करतात ना, तर ती पर्पल टीम म्हणून म्हटली जाते. ओके, रेडचा लाल कलर घ्या आणि ब्ल्यूचा निळा कलर घ्या, दोघांना मिक्स करा, पर्पल कलर निघतो. सिंपल लक्षात ठेवा. ठीक आहे, जास्त डिफिकल्ट नाहीये. ज्याला दोघांचं नॉलेज रेड टीम आणि ब्ल्यू टीमचं, ऑब्व्हियसली तो पर्पल टीम मध्ये जातो. ओके, तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये काय क्वेश्चन केले जातात माहिती आहे का? इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन होतात, सर व्हॉट इज डिफरन्स बिटवीन रेड टीम अँड ब्ल्यू टीम. ठीक आहे, हा सॉक इंटरव्ह्यूचा पहिलाच प्रश्न असतो की रेड टीम आणि ब्ल्यू टीम मध्ये काय फरक आहे. ठीक आहे, किंवा जर एका ओळीमध्ये जर तुम्हाला उत्तर द्यायचं असेल तर तुम्ही काय देऊ शकता, सर रेड टीम अटॅक टू फाइंड द वीकनेसेस अँड ब्ल्यू टीम डिफेंड अँड मॉनिटरिंग टू स्टॉप द अटॅक. ठीक आहे, हे तुम्ही सिंपल याच्यामध्ये उत्तर द्या ना, संपलं. ओके, इथून पुढे आपण आपलं सेशन सेशन कंटिन्यू करू. ठीक आहे, पुढची व्हिडिओ लवकरच येईल. तोपर्यंत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. ठीक आहे, थँक्यू सो मच. लवकरात लवकर मी ही व्हिडिओ कंटिन्यू करेन. थँक्यू.